नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपली जुनी माती नवी पिढी या यूट्यूब चॅनेलवर. तर आज मी बनवणार आहे सर्वांच्याच आवडीचा असा एक पदार्थ जो खायला एकदम क्रिस्पी आणि चविष्ट लागतो. साऊथ इंडियन पद्धतीने डोसा, जो प्रत्येकाच्या घरात आवडीने खाल्ला जातो. सकाळचा नाश्ता असो वा संध्याकाळचं हलकं जेवण, यासाठी डोसा अगदी योग्य पर्याय आहे. यासाठी आपण येथे रेशनचे तांदूळ वापरले आहेत. 4 ग्लास रेशनचे तांदूळ आणि 1 ग्लास उडीद डाळ. हे आपल्याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. यामध्ये 1 चमचा मेथी घातली आहे. आता हे 5 ते 6 तास भिजायला ठेवून द्यायचं आहे. हे बघा, तांदूळ आता आपले छान भिजून झालेले आहेत. याला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते. डोश्यासाठी पीठ आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचं आहे, जेणेकरून डोसे आपले छान क्रिस्पी होतात. आणि डोश्याचं पीठ आपल्याला येथे जास्त पातळ बनवायचं नाही आणि जास्त घट्टही बनवायचं नाही. आपलं येथे तयार झालेलं आहे. हे पहा, या प्रकारे डोश्याचं पीठ बनवून घ्यायचं आहे. याला मी एका बाउलमध्ये काढून घेते. बारीक केलेलं पीठ आपल्याला 7 ते 8 तास हे पुन्हा भिजायला ठेवायचे आहे, जेणेकरून आपले पीठ छान फुगेल आणि डोसे क्रिस्पी बनतील. याला मी आता रात्रभर ठेवलेलं आहे. सकाळपर्यंत हे छान फुगलेलं आहे. यामध्ये आता थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. येथे मी फक्त उडीद डाळ आणि तांदूळ वापरलेला आहे. पोहे, साबुदाणा काहीच इथे वापरलेलं नाही. 2च पदार्थ वापरून आपले डोसे छान क्रिस्पी बनतील. पीठ आता मी बाजूला ठेवून देते आणि बटाट्याची भाजी बनवायला घेते. शिजवलेला बटाटा मी येथे घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्याची बटाट्याची भाजी बनवणार आहे, जी आपण रेग्युलर प्रत्येकजण बनवतोच. तर तुम्हाला माहीत आहे का, आंबवलेले पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील B12 वाढतं आणि यामध्ये प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे आपल्याला दिवसभर ऊर्जा मिळते. डोसा हा पचायला हलका असतो. ज्यांना पचनाच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. डोशामध्ये वापरले जाणारे तांदूळ आणि उडीद डाळ हे आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतात. विशेषतः उडीद डाळ प्रोटीनने समृद्ध असल्यामुळे स्नायू मजबूत होण्यास मदत होते. आणखीन एक खास गोष्ट म्हणजे डोसा हा आंबवलेला पदार्थ असल्यामुळे तो आपल्याला पोटासाठी खूप चांगला असतो. तुम्ही वजन कमी करायचा विचार करत असाल तर कमी तेल लावून बनवलेला डोसा हा एक उत्तम पर्याय आहे. आठवड्यातून एकदा आंबवलेले पदार्थ खात जा, जसे की इडली, डोसा, उत्तप्पा. डोसे आपल्याला अनेक प्रकारात बनवता येतात. चीज डोसा, मसाला डोसा, पनीर डोसा, बटर डोसा. तुम्हाला कोणता डोसा आवडतो? मला मसाला डोसा खूप आवडतो आणि मी आठवड्यातून एकदा आंबवलेले पदार्थ करण्याचा प्रयत्न करते. तर बटाट्याची भाजी आपली येथे तयार झालेली आहे. डोसा बनवताना आपल्याला तवा खूप गरम करून घ्यायचा नाही. तवा जर खूप गरम असेल तर आपला डोसा वाटीला किंवा पळीला चिटकून लागतो. त्यामुळे ओल्या कपड्याने आपल्याला प्रत्येक वेळा तवा पुसून घ्यायचा आहे. येथे मी मसाला डोसा बनवत आहे. हे पहा, पीठ माझं छान झालं असल्यामुळे मला छान डोसे बनवायला येत आहेत. अगदी सहजरित्या डोसा पसरवायला येत आहे. याला मी पोडी मसाला अगोदरच बनवून ठेवलेला आहे. यामुळे आपली चव एकदम छान लागते. हा मसाला घातलेला डोसा खायला पण एकदम चवदार लागतो. डोसा माझा बनवून झालेला आहे. यावर छानसं तेल किंवा बटर, तूप तुम्हाला आवडेल हे घालून याला छान भाजून घ्यायचं आहे. आपला क्रिस्पी आणि जाळीदार डोसा तयार झालेला आहे. एकदम कुरकुरीत डोसा येथे तयार झालेला आहे. तर हा डोसा तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा.
आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपली जुनी माती नवी पिढी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.